कसं काय मित्रांनो, मी आहे गौरव मंचुका. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आणि आज मी विचार केला की चला आपण असाच रॅन्डम डे व्लॉग चालू करूया. बट रॅन्डम नाही आहे तो, काहीतरी मी प्लॅन केला आहे की आपल्याला काय गोष्ट करायची आहे. तर आता सर्वात पहिली गोष्ट आहे आपल्या ब्रेकफास्टची. ब्रेकफास्ट करतो आहे आम्ही, डोसा खातोय. जरा जरा माझं 37 डेज चॅलेंज चालू. आता वेळ आहे डोसा खायची. डोसा चालू आहे प्रिपरेशन, कारण की भले डाएट चालू असेल बट डोसा इज लव. आय वॉन्ट डोसा. चुकीच्या भांड्यांमध्ये डोसा वगैरे सगळं बनवतेस. मग तुला किती वेळा सांगितलं काय काय घ्यायचंय. मसाल्याचं घ्यायचंय, चॉपिंगचं घ्यायचंय, परत डोश्याचं घ्यायचंय, कढई घ्यायची आहे. तू काही घेतच नाही म्हणजे मला पहिलं फाइंड करू दे ना काहीतरी चांगला ब्रँड, ड्युरेबल ब्रँड. मी हात नाही लावत आहे, माझे सबस्क्रायबर बोललेले असं नाही करायचं म्हणून. हा मग करला टेम लगेगा ना, टेम क्या लगेगा. अँड हा सगळं सामान मी मागवलंय, सगळं सामान. समजलं. मला जर रिसर्च करायला टाइम लागतो की नाही, रिसर्च करणे को टाइम लगेगा की नाही, मग ते सगळं सामान आणावं लागतं. मग काय भरपूर काय काय गोष्टी आहेत ते तुम्हाला दाखवतो, आणि त्याच्याने जरा आपण काय काय चॅलेंज वगैरे पण करू, म्हणून मी या व्हिडिओचं नाव असं दिलंय. तर आज मी विचार केला की माझं डाएट चालू आहे, तो मी पनीर खाणारच आहे. तर मी विचार केला की आज फॉर द फर्स्ट टाइम एव्हर आपण पनीर स्वतः बनवूया ना घरी, स्वतः बनवूया. म्हणून मी आता पनीर फाडायला ठेवतोय, दूध फाडायला ठेवतोय, नॉट पनीर. कारण की मला एक्साइटमेंट आहे की स्वतः ते पनीर मोल्ड जे मागवलंय मी तुम्हाला दाखवतो नंतर, की त्याच्यामध्ये पनीर कसं होतं आणि किती वेळ लागतोय. ते बनवलंय का कधी पनीर? किती 2 वेळा केलं पण नाही झालं माझं. येस, आता बघा, आता ह्याच्यामध्ये होईल नीटपैकी. आणि ते मोल्ड मागवलंय मी पनीरचं, कारण की आता मी रोज पनीर खातो. सो नो टेन्शन नाव. हे बघा, हे आहे ते पनीर मोल्ड. आता ह्याच्यामध्ये डायरेक्ट आपलं फाटलेलं पनीर टाकायचं आणि सगळं पाणी निघून जाणार. सो आता आमचं पनीर असं बनवून झालेलं आहे. आता ह्याला रेफ्रिजरेट करतो आणि ह्याच्याने खूप मस्तपैकी पाणी निघालेलं आहे. सो आता माझी आंघोळ वगैरे सगळी करून झालेली आहे, सगळं कामं पण झालेली आहेत. आता मी तुम्हाला लगेच दाखवतो की मी काय काय नवीन प्रोडक्ट्स मागवले आहेत आमच्या किचनसाठी. आता मम्मी परत नाही बोलणार की हे मागव, ते मागव, हे मागव, ते मागव, कारण की आता ऑलरेडी सगळं मागवलेलं आहे. आणि सगळेचे सगळे प्रोडक्ट्स तुम्ही बघा, खूप मस्त आहेत. फायनली सगळे प्रोडक्ट्स आणलेले आहेत. एवढं जोरात आपटलं की काही फुटायला नको. तर मला आणि माझ्या मम्मीला भरपूर दिवसांपासून किचन साठी प्रोडक्ट्स हवे होते, आमच्या होम डेकोर साठी पण प्रोडक्ट हवे होते. नॉट ओनली होम डेकोर, किचन मध्ये जे युज करू शकतो आपण, होम मध्ये जे युज करू शकतो घरामध्ये, डेली टू डेली लाईफ मध्ये, तर छोट्या छोट्या गोष्टी आम्हाला रिप्लेस करायच्या होत्या. कारण की एकदम हमारे जमाने वाले प्रोडक्ट्स मम्मीने घरी अजून सेव्ह करून ठेवलेले. मग तू घेत नव्हतास. एवढे जुने प्रोडक्ट्स अजूनपर्यंत ठेवलेले कोणासाठी, आय डोंट नो. हमारे जमाने में सो फायनली घेतलेले आहेत नवीन. सो देर इज अ ब्रँड नेस्टासिया नावाचा, त्याच्यावरती सगळे काय काय प्रोडक्ट्स तुम्हाला भेटू शकतात. तो तुम्ही जाऊन बघू शकता, मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकलेली आहे. आता आपण बघूया की मी काय काय मागवलं आहे. ही नुसते माझ्या मागे लागलेली की हे मागव, ते मागव, हे मागव, ते मागव. नवीन घरामध्ये नको वस्तू. आता मी एवढे सगळे प्रोडक्ट्स आणले, आता ह्याला आपण अनबॉक्स करूया. ओके, आणि एक एक प्रोडक्ट सोबत एक एक काहीतरी आपण चॅलेंज करायचं ट्राय करू. ओ माय गॉड, ऑलरेडी ओपन केलंय मी, मला माहिती आहे, ओव्हर ऍक्टिंग करतोय. पहिला प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवलेलाच आहे पनीरचा. तो पनीर मोल्ड ऍक्च्युअल मध्ये भरपूर चांगला होता, खूप इझी होतो आपल्याला आणि खूप ड्युरेबल आहे. आणि त्याच्यामध्ये पनीर कसं झालं आहे ते एका चॅलेंज मध्ये आपण बघूया. तो पहिला प्रोडक्ट आहे हा. आता मला नाही माहिती, सगळे यांनी काय नावं वगैरे लिहिली नाहीयेत. सो आम्हाला आता हा पहिला प्रोडक्ट आहे स्टॅकेबल फूड स्टोरेज कंटेनर. हा काहीतरी युजफुल आहे आमच्या घरामध्ये, कारण की इकडे तिकडे सगळे सामान पडलेलं असतं आमच्या फ्रीज मध्ये. आणि मी पण माझं इथे मील प्रेप करून ठेवू शकतो ह्याच्यामध्ये जरासं. म्हणजे रोज सकाळी हे मील प्रेप करून घेऊन जायचं, नॉट घेऊन जायचं, सकाळी बनवायचं आणि कल्टी घरी ऑफिसमध्ये. हा नाईस, मस्त चांगलं आहे. हे बघा, प्रोडक्ट वगैरे, प्रोडक्ट ऍक्च्युअल मध्ये खूप चांगलं आणि ड्युरेबल वाटतंय. आणि ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या साईजेसचं पण अवेलेबल आहे. हे बघा, हे छोटं पण आहे. सो चल आता ह्याच्यावरती काहीतरी एक चॅलेंज करूया. हे बघा, हे आहेत ते स्टॅकेबल कंटेनर्स. असे 1 2 3 4 5 स्टॅक आहेत, आणि ऍक्च्युअल मध्ये ह्याची क्वालिटी खूपच चांगली आहे. सो तुम्ही हे घेऊ शकता. पडले तर मार खाशील, काचेच आहे. तर फर्स्ट चॅलेंज आहे गेस द इन्ग्रेडियंट. ते जे स्टॅकेबल कंटेनर्स होते त्याच्यामध्ये मी काय काय इन्ग्रेडियंट्स ठेवले आहेत. मम्मीला मी दिलेले आहेत 5 इन्ग्रेडियंट्स. बघू एका मिनिटामध्ये मम्मी किती ओळखते. द खिलाडी इज रेडी और नॉट? ओके. हे आहेत नेस्टाशियाचे सगळे स्टॅकेबल कंटेनर्स. सो तुझ्याकडे फक्त आणि फक्त 30 सेकंड आहेत. स्टार्ट करू. कमी आहे, पण मला वाटी तर दे हातात असं. तू शोध. चल, 30 सेकंड चालू झालेले आहेत तुझे. हा, हे बघ. हा, काय आहे बोलत राहा. काय आहे खाऊन बोल. काय आहे?
व्हॉट इज दिस? कुरमुऱ्याचं हे आहे, हे काय? खाऊन बघ. हे तर खायलाच लागेल, हे तर खायलाच लागेल, हे तर खायलाच लागेल. लसूण आहे. आता दुसरं त्याच्यामध्ये दुसरं काहीतरी आहे. लसूण मध्ये हा ते कसं हे काय आहे? हा हे काय आहे? ते काय? हे काळी मिरी करवंद. करवंद हा. करवंद. हा हम्म. आयुष्यावर करवंद. करवंद ते तू काय आणतो रोज? जाऊ दे, मी नाही सांगणार, मी नाही सांगणार. मी तुला त्याचं नाव सांगितलं, नाही मी नाही सांगणार, मी नाही सांगणार. ब्लॅकबेरी. हा ब्लूबेरी असते ती, हा. ब्लॅकबेरी. मोबाईल काढला हिने, मोबाईल. तुझे 30 सेकंड झालेले आहेत. हा येस. एवढं लांब लांब ठेवलंय नुसतं. केस बघ मम्मीची. सो 1 2 3 4 मम्मीचं राईट आलेले आहेत. हे ज्वारी 5 बोलली म्हणणं ते 4. साबुदाणा आहे. ठीक आहे, 30 सेकंड मोज. असं 1 2 3 असं मोज. जो आज सुबह 6 बजे ये वहाँ से फरार हो गया, हथकड़ी खोल के चला गया. माझ्या हातात तर दे. तू दिलेलंस का? हिने कुठे जमाना कुठे लांब ठेवलं काय माहिती. हे चालू केलं काय? 2 3 हे काय? 4 5 6 हे काय? 8 हे काय आहे? मला नाही माहिती. 9 10 हे प्रसाद आहे, प्रसाद. ठीक आहे, आता हे पोहे आहेत, हे पोहे आहेत. हे असं मी दिलेलं का तुला? हा मग हे मम्मीची बडीशॉप आहे, मम्मीने बनवलेली. हे खायची गोष्ट आहे का? हा. नाही तर बघा काहीतरी व्हायचं मला. व्हॉट इज दिस? हे काय आहे? राई? चुकलं तुझं पण एक चुकलं. ही? डिंक. हे डिंक असं मला गोंद खायला देते. टायमाच्या हिशोबाने कोण जिंकला आहे? टायमर मला नाही लावता आलाय. मम्मी जिंकलोय. टायमरच्या हिशोबाने मी जिंकलोय, मम्मीने भरपूर वेळ घेतला. नाही बोल. चला मग आता आपण वळूया आपल्या दुसऱ्या अनबॉक्सिंग कडे आणि दुसऱ्या चॅलेंज कडे. आणि गोंद मला खायला. हा मग तू ओळखायला एक खाल्लं की बोलायला पाहिजे ना. मला मी कधी लहानपणापासून कधी खाल्लंच नाही ते. मुव्हिंग ऑन टू अवर नेक्स्ट अनबॉक्सिंग. सो नेक्स्ट अनबॉक्सिंग मध्ये मला ही गोष्ट सापडलेली आहे. गेस कर. शॉपिंग. येस, चॉपिंग बोर्ड. आता खूप सारे बघितलेले एस्थेटिक वाले चॉपिंग बोर्ड, स्टेनलेस स्टील वाले चॉपिंग बोर्ड, ते आपल्यासाठी सेफ असतात आणि चांगलेही दिसतात, म्हणून मला ते हवे होते. सगळे जे आहे ना बबली ते मम्मी आता सगळे फोडणार आहेत. रात्री बसून मम्मीचा सेशन असणार आहे तो फोडण्याचा. हा बघा, नेस्टासियाचा स्टेनलेस स्टील चॉपिंग बोर्ड. आणि ह्याला ना असं लॉक पण दिलंय की आपण हॉटेलला असं लॉक करू शकतो, हलणार पण नाही. आणि खचा. सो इट्स टाइम फॉर न्यू चॅलेंज. सो आता नवीन चॅलेंजची भारी आहे आणि ऑब्व्हियसली आपण काहीतरी जेवायला बनवणार आहे. पनीरची भाजी बनवणार आहे नवीन कढईमध्ये. सो त्याच्यासाठी आपल्याला काय ना काहीतरी कापावं लागेल ना. सो इट्स टाइम फॉर अवर किचन ऑलिम्पिक्सचा दुसरा चॅलेंज, दॅट इज चॉपिंग. ओके, कोण सर्वात लवकर एक कांदा कापतो आहे ते आपण बघूया. आणि त्याच्यासाठी कोणाला तरी डिसएडव्हान्टेज भेटला पाहिजे की नाही. हा, सो आता मी आणि मम्मी रॉक पेपर सीझर खेळणार आहे. जो पण हरेल त्याला जुना माळा भेटेल आणि जो पण जिंकेल त्याला नेस्टासियाचा स्टेनलेस स्टील चॉपिंग बोर्ड मिळेल. चलो, स्टोन पेपर सीझर. चलो, स्टोन पेपर सीझर. ए, माझं बघून काय करते? स्टोन पेपर सीझर. हे बघ, माझं बघून करते. चलो, स्टोन पेपर सीझर. हे बघ, माझं बघून करते. मी असंच करणार. चल, डोळे बंद. अरे स्टोन पेपर सीझर, मग सीझरच नाही करायचंय. सो मम्मी रॉक पेपर सीझर मध्ये हरलेली आहे म्हणून मम्मी इज युझिंग दिस, आणि मी रॉक पेपर सीझर मध्ये जिंकलेलो आहे म्हणून आय एम युझिंग दिस नेस्टासियाचा स्टेनलेस स्टील लॉक केलेला आहे. हा, म्हणून बघ आता उद्यापासून हे युज करायला चालू कर. हे एकदम खचाक. सो आपला कांदा कापून झालेला आहे. पनीर मे बी रेडी असेल. आता लगेच आपण बघितलं पाहिजे की पनीर रेडी आहे की नाही. आणि आता आपण जाऊया आपल्या अनबॉक्सिंग कडे. काय अनबॉक्सिंग करायचंय दाखवतो तुम्हाला. सो आता तुम्ही बघितलं की कोण जिंकलं शॉपिंग चॅलेंज मध्ये. आता आपण नेक्स्ट बघूया की आतमध्ये अजून काय आहे. मोठा बॉक्स दिसलेला आहे मला. ओके, पॅकेजिंग वगैरे बघू कशी. सूर्यान ना. या प्रोडक्ट साठी मम्मी माझ्या पाठी लागलेली 6 महिने की मला हनीच हवंय. मला हनी. नशीब देव कुठेतरी उगवला. सूर्य कुठेतरी उगवला. नॉन स्टिक कढई जी मम्मीला हवी होती. नॉन स्टिक ऑक्टॅगॉन कुकवेअर. ऑक्टागोन बोल. ऑक्टा बोलली मम्मी. ऑक्टोपस. सो हा एक आहे नेस्टासियाचा ट्रायप्लाय नॉनस्टिक कढाई विथ ग्लास लीड. आता त्या भांड्यामध्ये तू पनीर करायला ठेवलंय ना, ते याच्यात कर. हा, मी आता पनीर तर करायला ठेवलंच आहे. तर आता याच कढईमध्ये आपण पनीरची भाजी करून घेऊया ना.
सो हा बघा, हा हवा होता मम्मीला खूप दिवसांपासून. कढई हवी होती एक नॉनस्टिक, ते पण अशी ओक्टागोनल डिझाईन वाली मम्मीला हवी होती, बिकॉज इट इज ट्रेंडिंग राईट नाव. दॅट इज वाय. पनीर मोल्ड मेकर होता त्याच्यामध्ये बनवलेलं, आता बघू कसं झालंय ते. सो त्याच्यामध्ये बनवलेलं पनीर आपण ह्याच्यामध्ये कुक करूया. सो आम्ही आलेलो आहे आमच्या किचन मध्ये, आणि किचन मध्ये आमच्यासोबत किचन मध्ये आलेली आहे अजून एक गोष्ट, नेस्टासियाची नवीन कढाई, आणि ह्याच्यामध्ये आम्ही आमचं बनवणार आहे पनीर. त्याच्यामध्ये पनीर पण आम्ही कसं बनवणार आहे, स्वतः बनवलेलं पनीर आम्ही वापरणार आहे. काय स्वतः बनवलेलं पनीर, ते पण भांड्या त्यांचं स्वतः. सो आता ती घडी आलेली आहे की आपल्याला चेक करायचं की पनीर बरोबर झालेलं आहे की नाही. तुला काय वाटतं पनीर झालं असेल? बोलो झालं असेल. आणि आपण पहिल्यांदा करतोय ना, आपल्याला idea आम्ही नाही. पहिल्यांदाच पनीर करतो, आणि पहिल्यांदाच आम्ही ह्याच्यामध्ये बनवतो. नाही तर आम्ही कधीच पनीर बनवलं लाईफ मध्ये, बिकॉज ते कपडा बिपडा करावं लागतं, त्यापेक्षा दिस इज बेटर. ओके, सो बघूया. 1 2 साडेमाडे पण आणि 3. हे बघा आम्ही अर्ध केलेलं. ओके, आम्ही अर्ध केलेलं. सो हा झालेला आहे फुल ऑन, एकदम नीट पैकी मऊ झालेला आहे, फुल एकदम मऊ झालेला आहे. आता हाच पनीर आम्ही युज करणार आहे आमची पनीर बुर्जी बनवायला, बट बुर्जीमध्ये आम्ही चीज पण टाकणार, सो इट इज पनीर घोटाला. पनीरची भाजी मस्त बनतच आहे, आणि आपण आता काढायचा आपला खजिन्याचा डब्बा, म्हणजे आपला मसाल्याचा डब्बा. 2 मिनिटं थांबा, मी तुम्हाला जादू दाखवतो. 1 2 3. नेस्टाशियाचा नवीन मसाल्याचा डब्बा पण आम्ही मागवलेला आहे. हा बघ किती अमेझिंग आणि एस्थेटिक आहे. सांग मला कसं वाटलं ह्याच्यामध्ये पनीर बुर्जी बनवून. मस्त, काय अजिबात चिकटलं नाही की काय नाही. नाईस ना, बघ किती चांगल्यापैकी झालं. तर ह्यात चिकटलं नाही, कारण की यात आहे ट्रायप्लाय कन्स्ट्रक्शन, ज्याच्यामुळे हीट इव्हनली डिस्ट्रीब्यूट होते. ह्याच्यामध्ये नाही चिकटलं, दॅट इज गुड. पनीर बुर्जी तर आपली झालेली आहे एकदम नीट पैकी, नॉन स्टिकली. आता आपण वळूया आपला दुसरा किचन प्रोडक्ट कडे. आमचं पनीर वगैरे सगळं बनवून झालेलं आहे. जरा रेस्ट पण केला मी, जरा ऑफिसचं कामही केलं, अँड माझ्या असं डोक्यामध्ये अचानक भयानक असा विचार आला आहे की मम्मीवरती जरासा प्रँक करूया. काय प्रँक करूया मम्मीकडनं, म्हणजे कसं होतं माहितीये का, दिवसामध्ये जर मम्मीने मला ओरडलं नाही तर माझा दिवस पूर्ण होत नाही. हे तुम्हालाही होत असेल की जोपर्यंत मम्मी आपल्याला काहीतरी बोलत नाही तोपर्यंत आपला दिवस पूर्ण होत नाही. मम्मी बघा हे करत राहणार का, जरा असं गरम झालं सवय असते सगळ्या. हा का केल्याने थंड वाटतंय. मला जिमला जायचंय, हिला वॉक करायला जायचं, आणि बसून राहिली आहे. चल लवकर. तर मी माझी बॉटल घेऊन आलो. मम्मी तुला एक खुश खबर द्यायची होती. खुश खबर नाहीये, आय एम सॉरी, की फॉर द फर्स्ट टाइम एव्हर मला नाही कळत. फर्स्ट एव्हर नाही, फॉर द 100th टाइम एव्हर माझी बॉटल परत हरवलेली आहे. काय आता काय लहान आहेस बाटल्या हरवायला? शाळेत हळवत होता ते गोष्ट वेगळी होती, आता मोठा घोडा झालायस. आता मला काय माहिती, जिम मध्ये गेलो तेव्हा हरवली. हा पण आता लहान आहेस हरवायला? हरवते, माणूसच आहे ना मी. मग जिम मध्ये परत जात नाहीस का? तेव्हा बघायची, शोधायची जरा. भूल झाली ती जिम मध्ये. आता काय होतं, जिम मध्ये कधीतरी कपडा आपला टॉवेल राहून जातो, तो नेक्स्ट दिवशी गायब होऊन जातो. बॉटली राहते तर नेक्स्ट दिवशी गायब होते. माझे तर सॉक्स पण राहिले जिम मध्ये, तेही गायब झाले. म्हणून मी आणली आहे नवीन बाटली आणली आहे. परत आणली नवीन बाटली टम्बलर बोलतात त्याला, टम्बलर. किती बाटल्या झाल्या तुझ्या? किती बाटल्या? किती बघून खर्च करत बसायचा ते? 4-5 काय जास्त झाले असतील बाटल्या, आणि आता परत ही बाटली घेऊन. जल ही जीवन है, जल ही जीवन. मग जल साठी आपल्याला लागतं पाणी. सांभाळायला पण पाहिजे. 100% फूड सेफ, लीक प्रूफ है, BPA फ्री है, BIS सर्टिफिकेट है, रिसाइक्लेबल है, और क्या चाहिए अपन को पानी पीने के लिए. पण बाटली मस्त दिसते पण. आले ना लगेच. आणि म्हणून ही नकोच तू नेऊस, हो, हरवून येशील. मम्मीने माझ्या चालू केलेलं आहे 10K स्टेप्स. रोज 10K स्टेप करतात, तुम्ही बघू शकतात इकडे ह्याच्यावरती रोज 10K स्टेप काउंट होतात. सो म्हणून मी विचार केला की चला मम्मीला काहीतरी वॉटर इनटेक, हायड्रेशन राहायला पाहिजे की नाही, म्हणून दॅट इज वाय. आवडली का? मस्त, तेच आवडली, आणि आवडता कलर. ते कोइन्सिडेंट झाला, आवडता कलर. बघा आमचं नेहमीच इथे असं सगळं वॉक करायचं असतं. आज बघा मम्मी विथ हर न्यू टम्बलर, आणि वरून हा बिग टम्बलर डस्ट प्रूफ पण आहे. तो बस आमचं सगळं रुटीन झालं. माझं जिम वगैरे करून झालेलं आहे. त्याच्यानंतर मी घरी आलो आणि मग पूजा वगैरे ही केली. सो दिस इज द टाइम, आता व्हिडिओ एंड करायची आहे. मी आता खात आहे पनीर बुर्जी. आपण बनवलेली पनीर बुर्जी नेस्टेशियाच्या नवीन कढईमध्ये बनवलेली. मम्मी खाते आहे भेंडीची भाजी, बिकॉज
ती भेंडी तिला आवडते, दॅट इज आणि ती पनीर खात नाही. सो तुम्हाला कसे वाटले सगळेचे सगळे प्रोडक्ट्स तेही मला सांगा. तुला कसे वाटले सगळे मला नवीन तर नवीन आवडले. घेतलेले किचनचे मला आवडले. मटेरियल? मला आवडले भरपूर. भरपूर दिवसापासून मम्मी माझ्या मागे लागलेले की घे 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 घे, विचार केला की चला घेऊया. ठीक आहे. सो तुम्हालाही कसे वाटले ते मला सांगा सगळे प्रोडक्ट्स वगैरे, आणि मी त्यांची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टॅग केलेली आहे, त्यासाठी ते डिस्क्रिप्शन जाऊन बघा आणि प्रोडक्ट्स चेकआउट करा. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका, आणि भेटूया लवकरच.